नारायण राणे यांना ना ओबीसींची फिकर आहे ना मराठ्यांची फिकर आहे। त्यांना फिकर आहे ती स्वतःच्या राज्यसभेच्या जागी। त्यांना ओबीसींच्या प्रश्नांचीही जाणीव असती तर त्यांनी इतक्या दिवसात काही विधायक भूमिका घेतली असती। ती गेल्या 9 महिन्यात त्यांनी ती भूमिका घेतलेली नाही। आणि त्यांना मराठा आरक्षणाबद्दल किंवा मराठ्यांबद्दलही जर आस्था असती तर त्याही संबंधाने त्यांनी आपली एक रचनात्मक मांडणी किंवा भूमिका म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी कलम 340 साठी राजीनामा दिला तसा त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला। मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घेणे म्हणजे ओरिजिनल ओबीसींवर अन्याय होणे। ही सगळी जी काही सो कॉल्ड नारायण राणे यांची स्टेटमेंट्स आहेत, हे सगळे स्टेटमेंट म्हणजे त्यांना आता आठवलेला सोयीस्कर वाद आहे। तुमच्या धमक आहे तर तुम्ही निवडणुकांना सामोरे जा आणि वाटेल ती पदं मिळवा। त्यांनी ओबीसीतून आरक्षण घेऊ नये, शिवछत्रपतींच्या स्वाभिमानी बाण्याला आणि त्या इतिहासाला त्यांनी जागलं पाहिजे इति नारायण राणे, किंवा ओबीसीतून आरक्षण घेणे म्हणजे ओरिजिनल ओबीसींवर अन्याय होणे। ही सगळी जी काही सो कॉल्ड नारायण राणे यांची स्टेटमेंट्स आहेत, हे सगळे स्टेटमेंट म्हणजे त्यांना आता आठवलेला सोयीस्कर वाद आहे। मुळात जर खरंच शिवछत्रपतींबद्दल नारायण राणेंना आस्था असती, अस्मिता वाटत असती, तर जेव्हा मंगलप्रभात लोढासारखा व्यक्ती किंवा प्रसाद लाड सारखी व्यक्ती शिवछत्रपतींबद्दल बोलत होती, किंवा राज्यपाल असणारे भगतसिंग कोश्यारी शिवछत्रपतींचा अपमान करत होते, तेव्हा त्यांनी आपलं तोंड उघडलं असतं, पण तेव्हा ते बोलले नाही। त्यांना ओबीसींच्या प्रश्नांचीही जाणीव असती तर त्यांनी इतक्या दिवसात काही विधायक भूमिका घेतली असती। ती गेल्या 9 महिन्यात त्यांनी ती भूमिका घेतलेली नाही। आणि त्यांना मराठा आरक्षणाबद्दल किंवा मराठ्यांबद्दलही जर आस्था असती तर त्याही संबंधाने त्यांनी आपली एक रचनात्मक मांडणी किंवा भूमिका म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी कलम 340 साठी राजीनामा दिला तसा त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामाही दिला असता। पण यापैकी नारायण राणे काहीच करत नाहीत, कारण नारायण राणे यांना ना ओबीसींची फिकर आहे ना मराठ्यांची फिकर आहे। त्यांना फिकर आहे ती स्वतःच्या राज्यसभेच्या जागेची, कारण आता राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि राज्यसभेचं कंटिन्यूशन घेण्यासाठी ते भाजपावर दबाव टाकू पाहत आहेत। पण आमची विनंती असेल नारायण राणे यांना की तुम्हाला जर खासदार व्हायचे असेल तर तुमच्या धमक आहे तर तुम्ही निवडणुकांना सामोरे जा आणि वाटेल ती पदं मिळवा। परंतु फक्त आणि फक्त कधी भाजपाची भाटगिरी करून तर कधी जातींच्या अस्मितांचं राजकारण करत अशा पद्धतीने दुही निर्माण होईल अशी वक्तव्य थांबवा। कारण ये पब्लिक है, पब्लिक सब जानती है की राज्यसभेची टर्म संपत आली म्हणून तुम्ही राजकारण